नमस्कार मित्रांनो, आज आपण आदिवासी समुदायाचे जे बदलते स्वरूप आहे त्याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आदिवासी समुदाय आज आपण बघितलं तर आदिवासींमध्ये काही मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आलेले आहेत. वस्तुतः आदिवासी समुदाय हे भारताचे मूळचे रहिवासी आहेत. इथेच त्यांची उत्पत्ती झाली, इथेच त्यांचा ओरिजिन, इथेच उदय झाला, इथेच त्यांचा वंश वाढला. वंश परंपरागत पद्धतीने ते याच मातीत जन्मले, याच मातीत वाढले, पुढे त्यांचा विकास होत गेला. आणि हे अलिप्त राहत असल्यामुळे, जंगल दऱ्याखोऱ्या अशा अवस्थेत राहत असल्यामुळे ते प्रगत प्रवाहात येऊ शकले नाही. एका बाजूने ते आहे त्याच ठिकाणी राहिले आणि दुसऱ्या बाजूने जो प्रगत प्रवाह जो समाज होता, जो आधुनिक जो प्रगत समाज होता, त्या प्रगत समाजाची आणखी प्रगती होत गेली आणि आदिवासी आहे त्याच ठिकाणी मागास अवस्थेत राहिले. असं असलं तरी स्वातंत्र्यानंतरच्या काळात विशेषतः केंद्र राज्य सरकारांनी आदिवासींच्या कल्याणासाठी विशेष परिश्रम घेतले हे आपल्याला माहिती आहे. मागे आपण बघितलंसुद्धा. त्यांच्यासाठी अनेक कल्याणकारी कायदे केले, कल्याणकारी योजना अस्तित्वात आणल्या, काही उपक्रम राबविले आणि राबविले जात आहेत सुद्धा. परंतु असं असलं तरी आदिवासींचा आज आमूलाग्र बदल घडून आला. त्यांच्या जीवनात अगदी मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आले असे आपल्याला म्हणता येत नाही. हेही तितकंच खरं आहे की आदिवासी समुदाय हा काळानुरूप मंदगतीने बदलत आहे, नाही असं नाही. परंतु तरीसुद्धा आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र बदल होणे खूप आवश्यक आहे. आधुनिक जगाशी ते समरस होणे खूप आवश्यक आहे, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण बघितलं की शासनाच्या वेगवेगळ्या काही कल्याणकारी योजना, स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न, राज्य सरकारांचे प्रयत्न, विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही घटनात्मक तरतुदी, काही घटनात्मक संरक्षण आदिवासींना दिलं. आणि या एकूणच प्रयत्नामुळे आदिवासींच्या जीवनात काही मूलभूत स्वरूपाचे हळूहळू मंदगतीने बदल घडून येत आहेत. आज 70 वर्षामध्ये असे बदल आपण पाहू शकतो. दुसऱ्या बाजूने की या सर्व प्रयत्नांमुळे, या सर्व कायद्यांमुळे, घटनात्मक तरतुदींमुळे आदिवासींच्या जीवनात जो बदल घडून येत आहे त्यामध्ये आपण असं पाहू शकतो की काही शैक्षणिक प्रगती त्यांच्यामध्ये होताना आपल्याला दिसत आहे. नंतर काही आर्थिक स्वरूपाचे बदल त्यांच्यामध्ये घडून येत आहेत. थोडीशी अर्थव्यवस्था एक आधुनिकतेकडे ती परिवर्तित होताना आपण पाहतो. काही त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक श्रद्धा, चालीरीती यांच्यामध्येही बदल घडून आला आहे. त्यांचं राहणीमान आहे, त्यांची विचारसरणी आहे, यांच्यामध्येही बदल घडून आलेला आहे. शिवाय आदिवासी आज आपण पाहतो की काही राजकीय क्षेत्रामध्येही त्या रुची घेताना आपल्याला दिसत आहे. एक राजकीय वातावरण त्यांच्यामध्ये हळूहळू विकसित व्हायला सुरुवात झाली, हे तितकंच खरं आहे. आणि असं असलं तरी की आदिवासींचा खूप सारा बदल घडून आला आणि ते आता आधुनिक जीवन जगू लागले आहेत असं आपल्याला ठामपणे म्हणता येत नाही. परंतु जो काही मंद स्वरूपाचा बदल त्यांच्या जीवनात घडून येत आहे, तर या मंद स्वरूपाच्या बदलाचा एका मुद्द्याच्या साहाय्याने आपण विचार करू, माहिती घेऊ. आपण सर्वप्रथम पाहू की आदिवासींच्या त्या समुदायामध्ये एक विशिष्ट धर्माची, एक धार्मिक एक पगडा आदिवासींच्या जीवनावर होता. आणि वंशपरंपरागत पद्धतीने या आपल्या धार्मिक श्रद्धा आदिवासी जपत असत. बऱ्याचशा आदिवासींमध्ये जादूचे प्रकार
त्याच्यावर विश्वास ठेवणे, भगत, त्या विशिष्ट देवदेवतांची पूजा करणे, विशिष्ट त्यांच्या पूर्वजांसाठी काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, त्यामध्ये नृत्य असेल, इतर काही कला असतील, काही उपास तपास, आणखी काही श्रद्धा असतील, असा जबरदस्त या धार्मिक श्रद्धांचा प्रभाव, एक धार्मिक प्रभाव आदिवासींच्या जीवनावर होता आणि या श्रद्धांना ते जीवापाड जपत असत. परंतु नंतरच्या काळात आपण पाहतो की स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सर्वच प्रयत्नांमुळे आदिवासींच्या या धार्मिक श्रद्धांना हळूहळू हादरा बसू लागला आहे. एक धर्माचा जो जबरदस्त प्रभाव होता तो हळूहळू कुठेतरी सैल होताना तो आपल्याला दिसू लागला आहे. मूलतः आदिवासी अनेक प्रगत काही धर्मांशी त्यांची ओळख झाली, त्यामध्ये हिंदू, ख्रिश्चन, इतर काही धर्म असतील, असे काही धर्म आदिवासी स्वीकारत आहेत आणि या नवीन धर्माच्या तत्त्वज्ञानाशी ते समरस होत आहेत. त्यानंतर की त्यांच्या ज्या काही अंधश्रद्धा होत्या, ज्या काही कल्पना होत्या, त्या हळूहळू त्या कमी कमी होताना आपण पाहतो. शिवाय पारंपरिक जे सण उत्सव जे धार्मिक श्रद्धेपोटी आयोजित केले जात असत तेही कुठेतरी आपल्याला कमी होताना दिसते आहे. एवढंच नव्हे तर मंत्र, जादूटोणा, अंधश्रद्धा इत्यादी या सर्व प्रकारांचाही प्रभाव हळूहळू आपल्याला कमी होताना दिसतो आहे. म्हणजे एकूणच त्यांचा जो धर्माचा जबरदस्त प्रभाव होता, धर्मच सर्व काही त्यांच्यासाठी जे होतं असं ते मानत असत, आता कुठेतरी या कल्पनांना हळूहळू हादरे बसू लागले आहेत. त्यामुळे धार्मिक दृष्टिकोन कुठेतरी त्यांचा धूसर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा मुद्दा आहे की आदिवासींमध्ये आता शिक्षणाचं प्रमाण बऱ्यापैकी वाढायला लागलं आहे. मूलतः आदिवासी हे दऱ्याखोऱ्यात दुर्गम भागात राहत असत, त्यामुळे त्यांना त्यांच्यापर्यंत शिक्षण आणि शिक्षणाची गंगा पोहोचवणं हे थोडं कठीण काम होतं. तरीसुद्धा हे कठीण काम शासनाने ते अगदी पूर्ण केलं, यशस्वी केलं. त्यांच्या खेड्यापाड्यात, त्यांच्या पाड्यात जाऊन शाळा उघडल्या, शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचविली, शिक्षणाच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. शिक्षक यांचे कार्य मोलाचं आहे. एक शैक्षणिक इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्या त्या आदिवासींच्या पाड्यामध्ये तयार केलं, त्यांच्यासाठी शाळा, एकलव्यसारख्या योजना आणल्या आणि एकूणच असं दिसतं की आदिवासींच्या मुलांमध्ये, पुढच्या पिढींमध्ये की शिक्षणाचं जे प्रमाण आहे, जो टक्का आहे, तो हळूहळू वाढायला लागला आहे. साक्षरतेचं प्रमाण हळूहळू वाढायला लागलं आहे असं आपण पाहू शकतो. आणि शहरांच्या जवळपास जे आदिवासी पाडे आहेत, तर त्या पाड्यातील आदिवासी जी मुलं आहेत ते शहरात येऊन पुढचं उच्च शिक्षण घेताना आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये तंत्रशिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, इतर काही ग्रॅज्युएट स्तराचं, पोस्ट ग्रॅज्युएट स्तराचं शिक्षण जे असेल ते सुद्धा ते आता घेऊ लागलेले आहेत. आदिवासींच्या प्रशिक्षणाची, मोफत प्रशिक्षणाची, स्कॉलरशिप देऊन प्रशिक्षणाची व्यवस्थाही शासनाने केली असल्यामुळे तंत्रशिक्षणातही आदिवासी आणि त्यांची मुले आता आपल्याला दिसू लागली आहेत. एक शैक्षणिक क्रांती आदिवासींच्या जीवनात मित्रांनो घडून येताना आपल्याला दिसत आहे आणि पुढची पिढी ही आता मागे राहणारी नाही, शिक्षणाच्या प्रवाहात येणारी पिढी नक्कीच ती सामील होऊन आदिवासींमध्ये शिक्षणाचा जो टक्का आहे, शिक्षणाचा जो दर आहे, तो नक्कीच उंचावत आहे आणि उंचावणार आहे सुद्धा. पुढे आपण पाहू शकतो की एक राहणीमान त्यांचं जे होतं परंपरागत पद्धतीचं, ते राहणीमानही बदललेलं आहे. त्या राहणीमानाचा दर्जा आता उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकूणच आदिवासींचं चित्र जर आपण डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला असे आदिवासी दिसतात की कुठेतरी एक विशिष्ट प्रकारची हाडांची, कवड्याची माळ त्यांच्या गळ्यामध्ये असते, विशिष्ट प्राण्याचं, पक्षाचे पंख त्यांच्या डोक्यामध्ये, केसामध्ये रोवलेले असतात, अंगाला कुठेतरी कमी त्या झाड पाल्याचे कपडे ते वापरत असत वगैरे असत. आणि हे परंपरागत पद्धतीने त्यांचा तो जो राहणीमानाचा जो दृष्टिकोन होता ते जपत आलेले होते. परंतु अनेक, तुम्हाला मी आत्ताच सांगितले की या कल्याणकारी योजनांमुळे, शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळे, त्यांचा आधुनिक दृष्टिकोन झाल्यामुळे
शहरांशी त्यांचा संपर्क आल्यामुळे राहणीमानाचा दर्जा त्यांचा उंचावला आहे. म्हणजे की त्यांच्या आहार पद्धती असेल, वस्त्र परिधान करण्याच्या पद्धती असतील, बोलण्याचे हावभाव, इतर लोकांशी संपर्क, त्यांच्याशी त्यांचा कम्युनिकेशन, हे सगळं आता वाढायला लागलं आहे. आणि एकूणच त्यांचा राहणीमानाचा दर्जा तो वाढू लागला आहे असं आपल्याला म्हणता येतं. बरेचसे आदिवासी पूर्वी झोपडीबाजा घरामध्ये राहत असत आणि तिथेच राहून ते कोंबड्या, शेळीपालन वगैरे आणि मागास पद्धतीची अशी शेती, प्राण्याची शिकार करणे वगैरे असं, आणि त्यावर उदरनिर्वाह करणे. तर शिवाय स्त्रिया त्याही कठोर श्रम करत असत आणि उदरनिर्वाह करत असत. परंतु आता हे त्यांचं राहणीमान हे बदललं आणि एक आधुनिक राहणीमानाचं कुठेतरी एक दर्शन आपल्याला घडतं. पण आदिवासींचा पोशाख पद्धती, आणखी त्यांची भाषा असेल, त्यांचं इतर समाजातील लोकांशी कम्युनिकेशन असेल, त्यानंतर आपली शेतीची जी पद्धत आहे, स्त्रियांच्या बाबतीत त्यांचा जो दृष्टिकोन होता, म्हणजे अशा एकूणच त्यांच्या राहणीमानाच्या त्या दर्जामध्ये आपल्याला काहीसा बदल आणि काहीशी आधुनिकता त्यामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे की भाषेच्या स्वरूपातही बदल झालेला आहे. आपल्याला हे माहिती आहे की आदिवासी हे दूर कुठेतरी जंगल दऱ्याखोऱ्यात राहत असल्यामुळे की त्यांची स्वतःचीच एक भाषा विकसित झालेली होती. त्या भाषेला लिपी नव्हती आणि इतर लोकांना त्यांची भाषा कळतही नव्हती आणि आजही कळत नाही आहे. ते त्यांच्याच त्या गटामध्ये ती भाषा बोलली जात असत आणि त्या भाषेच्या माध्यमातूनच ते एक दुसऱ्यांशी संपर्क ते साधत असत. परंतु आज ज्या आधुनिक भाषा आहेत, ज्या भारतीय भाषा आहेत, ज्या प्रगत भाषा आहेत, त्या प्रगत भाषांमध्ये त्यांना शिक्षण दिलं जात आहे. शिवाय शहरांशी त्यांचा संपर्क वाढला, शिक्षणाचं प्रमाण वाढलं, साक्षरतेचं प्रमाण वाढलं आणि या प्रगत लोकांशी त्यांचा संपर्क आला. दळणवळणाची साधनं खेड्यापाड्यातून ते शहरात येऊ लागले. या अशा एकूणच परिणामामुळे त्यांना नवीन भाषेची, आधुनिक भाषेची ओळख झाली. त्यांची मूळची जी भाषा आहे ती त्यांच्यापुरतीच ती मर्यादित राहिलेली आहे. आणि हे नागरीकरण, औद्योगिकरण, शिक्षण या कारणामुळे की आदिवासी ज्या विशिष्ट राज्यामध्ये राहतात त्या राज्यांच्या भाषा, मग ती हिंदी असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, मराठी असेल, अशा भाषांचा परिचय त्यांना झाला आणि उत्तम प्रकारे या भाषा त्या आता बोलू लागल्या आहेत. त्यांची स्वतःची जी भाषा होती, जसं गोंडी, लुशाई, नंतर नागा वगैरे, त्यांची जी काही स्वतःची भाषा होती ती भाषा आता त्यांच्या समुदायापुरतीच ती मर्यादित राहिली आहे आणि त्या भाषेत बोलणाऱ्यांचं प्रमाण हे खूप कमी होऊ लागलं आहे. मित्रांनो, पुढचा जो मुद्दा आहे की त्यांचं जे आरोग्य, त्या आरोग्याच्या दशेमध्ये थोडीशी सुधारणा आता व्हायला लागलेली आहे. आपल्याला माहिती आहे, पूर्वी आदिवासी ज्या जंगल दऱ्याखोऱ्यात राहत असत आणि तिथे अनेक रोगांची लागण त्यांना होत असे. उन्हात ताणात ते फिरत असत शिकारीसाठी, पावसामध्ये ते भिजत असत, त्यामुळे सर्दी, खोकला, मलेरिया, इतर देवीसारखे आजार, या आजारांनी ते ग्रासलेले होते. प्रगत समाजाशी त्यांचा संपर्क होत नव्हता, त्यामुळे वैद्यकीय सोयी सुविधा त्यांना मिळत नव्हत्या. परंतु आता शासनाच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांमुळे, आरोग्यविषयक सोयी सुविधांमुळे त्यांच्या पाड्यापर्यंत या जे काही दवाखाने आहेत, PHC आहेत, पब्लिक हेल्थ सेंटर आहेत, ज्याला आपण एक शासकीय दवाखाने असं आपण म्हणतो, ग्रामीण इस्पितळं असतील, ते त्यांच्या पाड्यामध्ये आता ते वाढायला लागले आहेत. आरोग्य केंद्रांची संख्या आता वाढली आहे. त्यामुळे वैद्यकीय सोयी त्यांना पुरविल्या जात आहे असं आपण म्हणू शकतो. पूर्णपणे पुरविल्या जात आहे असं नाही, परंतु कुठेतरी ती सुरुवात झाली आहे आणि म्हणून
त्यांना आता लसीकरण, त्यांच्या मुलांना, नवजात बालकांना, मातांना आता लसीकरण मिळत आहे. पोषण आहाराची सुद्धा सुविधा केली जात आहे. असं असलं तरी कुपोषणाचं प्रमाण आजही त्यांच्यामध्ये खूप जास्त आहे. शिवाय जो सकस आहार आहे, दूध आहे, फळे, भाजीपाला त्यांच्यापर्यंत आपण आपल्या शासनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत, त्यांच्या अगदी पाड्यापर्यंत, ते जिथे राहतात त्या ठिकाणापर्यंत दळणवळणाची साधनं, रस्ते उपलब्ध करून दिल्यामुळे तिथपर्यंत या सगळ्या गोष्टी आता पोहोचत आहे आणि त्यांना सकस कुठेतरी आहार मिळू लागला आहे, वैद्यकीय सेवा सुविधा मिळू लागल्या आहेत, लसीकरण त्यांच्यामध्ये होऊ लागलं आहे. मातांना जे लसीकरण पाहिजे, गरोदर मातांना लसीकरण पाहिजे, ते लसीकरण त्यांना मिळू लागलेलं आहे. तर असं या एकूणच आरोग्यविषयक सोयीसुविधांमुळे बालमृत्यूचे प्रमाणही त्यांच्यामध्ये कमी झाले, माता मृत्यूचे प्रमाणही कमी झालेलं आहे. तर अशा प्रकारे एक आरोग्य कुठेतरी राखलं जाण्यामध्ये एक मदत त्यांना मिळू लागलेली आहे. नक्कीच ही आरोग्यविषयक एक प्रगती त्यांच्यामध्ये झालेली आहे. एक आरोग्यविषयक जाणीव जागृती त्यांच्यामध्ये झालेली आपल्याला दिसू लागली. स्वच्छतेचं महत्त्व त्यांना आता कळू लागलेलं आहे. शिवाय व्यसनाधीनतेचं प्रमाणही थोडंफार कमी करण्यामध्ये शासनाला यश आलं आहे. एकूणच काय तर आरोग्यविषयक सेवा सुविधा पुरविल्यामुळे आदिवासींचे आरोग्य टिकून राहण्यास मदत मिळत आहे असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, जात पंचायतीची दुर्बलता आता दिसू लागली आहे. आदिवासी हा समुदाय जात पंचायतीवर आधारित असलेला समुदाय, त्यांचा जो समुदाय असेल त्या समुदाय आणि मग ते प्रमुख, ते जमात प्रमुख वगैरे आपल्याला माहिती आहे की तेच सर्व त्या जमातींचं संचालन करत असत. त्यांचा जो काही निर्णय असत तो जमातींवर ते लादत असत आणि त्यांच्यामध्ये काही सण वार, पारंपरिक उत्सव, धार्मिक कार्यक्रम, विवाह वगैरे इत्यादी बाबतीत हे सगळे पंचायत आणि ते प्रमुख लोक निर्णय घेत असत. विवाह कुणाशी कधी करायचा, काय आपल्या परंपरा आहेत याची सगळी माहिती ते ठेवत असत, न्याय ते देत असत. अशी एक प्रमुख भूमिका त्यांच्या जमात पंचायतीची होती आणि तसा तो जरब त्या आदिवासी समुदायावर होता. परंतु अलीकडे आधुनिकीकरण, औद्योगिकरण, नागरीकरणामुळे, साक्षरतेमुळे ही जी जमात पंचायत आहे तर जमात पंचायत ही हळूहळू दुर्बल आणि क्षीण होताना आपण पाहतो आहोत. आता न्याय असेल किंवा इतर काही कार्यक्रम असतील, कौटुंबिक कार्य असतील, काही वादविवाद असतील तर याबाबत निर्णय आता न्यायालयाच्या मार्फत तो घेतला जात आहे. आदिवासींच्या जमात पंचायतींना आता फारसं ते विचारतात आणि त्यांना विचारून निर्णय घेतात असं कुठेतरी आपल्याला दिसत नाही आणि तसे कायदेही आता अस्तित्वात आलेले आहेत. तर अशा प्रकारे एक जमात पंचायतीची दुर्बलता झालेली आपण पाहतो. त्यांच्यात विवाह पद्धतीतही बदल झालेला आहे. आदिवासींची जी विवाह पद्धती होती ती विशिष्ट प्रकारची होती. आपल्याला थोडंसं त्यांच्या विवाह पद्धतीत आश्चर्य असं वाटतं, परंतु ते ज्या पद्धतीने जीवन जगत आलेले होते तर त्या जीवन जगण्याच्या पद्धतीतून त्यांच्या त्या विवाहासंबंधित काही प्रथा, नियम अस्तित्वात आलेले होते. तर ते आता बदलू लागले आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये बालविवाह प्रथा होती, पलायन विवाहासारखे विवाह होते, बहुपतीसारखी प्रथा होती, बहुपत्नीसारखी प्रथा होती, अभ्रातृविवाह पद्धत, अशा वेगवेगळ्या प्रथा वेगवेगळ्या आदिवासी जमातीमध्ये त्या होत्या आणि परंपरागत पद्धतीने त्यांना मान्यताही होती. त्या पद्धतीने ते विवाह करत असत. परंतु आधुनिकीकरणामुळे, नागरीकरणामुळे, साक्षरतेमुळे हे असे विवाहाचे प्रकार बदलू लागले आहेत. त्यांचा संपर्क शहराशी आला, वाढला, आधुनिक जगाशी ते समरस झाले आणि कुठेतरी एक विवाह पद्धत ते आता या पद्धतीचा अवलंब करू लागल्याचे आपल्याला दिसत आहे. म्हणजे आपला जो जोडीदार आहे तो जोडीदार ते स्वतः निवडताना दिसत आहे आणि एक पती पत्नी हाच श्रेष्ठ विवाह आहे असं कुठेतरी एक त्यांच्या मनामध्ये
एक भाव रुजू लागल्याचे आपल्याला आढळते. मित्रांनो, कुटुंब पद्धतीमध्येही कमालीचा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आदिम काळापासून कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. आदिवासी कुटुंब हे संयुक्त आहे, पण आदिवासी कुटुंब गावामध्ये जे विशिष्ट गावामध्ये काम नसल्यामुळे ते शहराकडे ते आता स्थलांतरित होत आहे. आणि स्थलांतरित झाल्यामुळे जे संयुक्त कुटुंब होतं ते आता विभक्त होऊ लागले आहे. शिवाय शहराशी संपर्क आल्यामुळे शहराच्या ज्या काही कौटुंबिक प्रथा परंपरा आहेत त्यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांच्या स्वतःच्या कौटुंबिक ज्या काही प्रथा परंपरा होत्या त्या कुठेतरी आता क्षीण झालेल्या आहेत. त्या कुठेतरी नामशेष त्या कुठेतरी हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आज विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात लागली. कुटुंबामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. कुटुंबामध्ये पती पत्नी दोघंही आता कुठेतरी निर्णय एकत्र घेताना आपण पाहतो. कुटुंबाचा आकारही आता मर्यादित, 1-2 मुलं पती पत्नी असा कुटुंबाचा आकार मर्यादित राहण्यापर्यंत आपण आदिवासींच्या कुटुंबाचं चित्र पाहू शकतो. तर हे एक पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की युवागृहाचा ऱ्हास. बऱ्याचशा ऑलमोस्ट जवळपास सर्वच आदिवासी समुदायामध्ये युवागृहाचं ती परंपरा होती. हे युवागृह काय होते तर युवागृह हे सांस्कृतिक केंद्रे होती आणि विशेषतः हे तरुणांसाठी त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन व्हावं, त्यांच्यामध्ये संवाद घडून यावा, तरुणांची एक दुसऱ्यांना ओळख व्हावी, एक सांस्कृतिक आदानप्रदान व्हावं, एक नेतृत्व गुण विकसित व्हावा, विवाहाचा जोडीदार निवडावा, तो आपल्या मनाने निवडावा, या अशा विशिष्ट उद्देशासाठी युवागृहे होती. आणि या युवागृहाच्या माध्यमातूनच एक सांस्कृतिक अधिष्ठान त्या आदिम जमातीला मिळत असत. परंतु कालांतराने युवागृहाची ही जी प्रथा होती ती आज जवळपास सर्वच आदिवासी समुदायातून ती हद्दपार झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे युवागृहे आज अभावानेच कुठेतरी सापडतात, ते जवळपास नष्ट झालेले आहे असं आपण म्हणू शकतो. एक वैज्ञानिक जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. तर एक सांस्कृतिक परिवर्तनसुद्धा आदिवासींमध्ये घडून आलेलं आहे असं आपण पाहतो. त्यांची संस्कृती बघितली आपण तर ती खूप अशी प्रगल्भ अशी संस्कृती आदिवासींची होती. आदिवासींच्या कला अतिशय ग्रेट होत्या, त्या अतिशय अवघड कला त्यांना अवगत होत्या. त्यांचं नृत्य अगदी अप्रतिम स्वरूपाचं होतं. पारंपरिक पद्धतीने त्यांनी या सगळ्या कला जपलेल्या होत्या. त्यांचं गोंधण आपण पाहतो तर अतिशय अप्रतिम असं त्या गोंधळाच्या पद्धती आपण पाहू शकतो, ज्याला टॅटूज असं आपण म्हणतो. मग गोंधळ असेल, त्यांचं नृत्य असेल, गायन असेल, त्यांची पेंटिंग असेल, त्यांच्या इतर काही कला असेल, अशा या कलांच्या माध्यमातून त्यांची संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. तर हे या ज्या त्यांच्या कला, त्यांच्या प्रथा, त्यांच्या परंपरा, चालीरीती ज्या आहेत त्यांच्या श्रद्धा, भावना एकूणच विशिष्ट स्वरूपाच्या होत्या. परंतु त्यांचा जसजसा आधुनिक शहराशी संपर्क वाढायला लागला तसतशा त्यांचे सांस्कृतिक स्वरूपामध्ये बदल घडून यायला सुरुवात झाली. आधुनिक जगाची संस्कृती त्यांनी स्वीकारायला आता सुरुवात केली असं आपण म्हणू शकतो. शिवाय मनोरंजनाची जी साधनं आहेत ती रेडिओ, टी व्ही, बरेचदा इंटरनेट, मोबाईल फोन अशा आधुनिक साधनांचाही ते आता वापर करू लागले आहेत आणि याच साधनांच्या सहाय्याने ते आपलं मनोरंजन करू लागले आहे असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की आदिवासींमध्ये एक प्रखर राजकीय जाणीव जागृतीही निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वतंत्र राखीव जागा आपण असं म्हणू शकतो की त्यांच्यासाठी एक विशिष्ट आदिवासींमध्ये एक राजकीय आरक्षण असं आपल्याला दिसतं. प्रखर एक जाणीव जागृती त्यांना दिसते.
कार्यक्रम असतील त्यांच्यामध्ये ते भाग घेऊ लागलेले आहेत. आदिवासी स्त्री ही युवक सरपंच आपल्याला होताना दिसते आहे. त्यांचे स्वतःचे पक्ष आहेत, ते निवडणुकीत भाग घेतात, मतदानात ते भाग घेऊ लागलेले आहेत. राजकीय पक्षांचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयांचं ते एक दुसऱ्यांसोबत चर्चा करतात आणि एकूणच भारताची जी काही पक्षपद्धती आहे त्या बाबतीत त्यांना आता हळूहळू ज्ञान मिळायला लागलं आहे. त्यांच्या स्वतःच्या काही राजकीय संघटनाही निर्माण होताना आपण पाहतो आणि अशा काही राजकीय स्वरूपाच्या या बदलांना इथे आदिवासींमध्ये सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. आर्थिक स्वरूपाचं पण परिवर्तन झालेलं आहे. आदिवासी समाजात झालेल्या ज्या मूलभूत परिवर्तनामध्ये आर्थिक स्वरूपाचं जे परिवर्तन आहे ते फार महत्त्वाचं आहे. पूर्वी आदिवासी ज्यांच्यामध्ये तंत्रज्ञानाचा अभाव होता, शेती मागास पद्धतीने केली जात होती, टोपल्या विणणे, शेळ्या मेंढ्या पालन करणे, अशा पद्धतीचे एक आर्थिक फळं कंदमुळं गोळा करणे आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करणे, पैशासाठी सर्व उत्पादन करणे हे त्यांना माहिती नव्हतं. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र अनेक शासकीय योजनांमुळे त्यांच्यामध्ये आधुनिक दृष्टिकोन रुजण्यास सुरुवात झाली. पैशाचं महत्त्व, बाजाराचं महत्त्व त्यांना कळालं. ते आता जी शेती करतात ती आधुनिक पद्धतीची करतात. बऱ्याच जणांनी शासकीय अनुदानातून आपापले स्वतःचे व्यवसाय निर्माण केले आहेत. अनेक आदिवासी शिकून नोकऱ्या करताना आपल्याला दिसत आहे. आदिवासी स्त्रिया नोकऱ्या करताना आपल्याला दिसत आहे. काही आदिवासींमध्ये उद्योजकही हळूहळू निर्माण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करत आहे, परंतु ते व्यवसायामध्ये बऱ्यापैकी स्थिरावले आहे. व्यवसायाचं महत्त्व त्यांना कळालेलं आहे, पैशाचं महत्त्व त्यांना कळालेलं आहे. एक असं एक आर्थिक परिवर्तन त्यांच्यामध्ये झालेलं मित्रांनो आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे आदिवासी समुदायामध्ये जो आमूलाग्र बदल घडून येत आहे त्याचा आढावा आपण इथे घेतलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.